तर दुसरीकडे गोकुळ गीते हे गिरीश महाजनांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महाजन मुंबईमध्ये परतत असताना विमानतळावर भेट झालेली आहे। गोकुळ गीते, महाजन आणि सामंतांमध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान गणेश गीते, गोकुळ गीते यांच्यामध्ये विमानतळाच्या बाहेर वाहनामध्ये चर्चा झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गोकुळ गीते गिरीश महाजनांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महाजन मुंबईत परतत असताना विमानतळावर भेट झाली आहे। गोकुळ गीते महाजन आणि सामंतांसोबत चर्चा करणार आहेत। दरम्यान गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये विमानतळाच्या बाहेर वाहनामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते, मात्र आता चर्चा होताना दिसते गिरीश महाजन यांच्यासोबत। त्यामुळे गोकुळ गीते काय निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, नक्कीच खरं तर गोकुळ गीते यांचा भेट घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, हे माघारीच्या दिवसांपासून गिरीश महाजन हे गोकुळ गीतेंशी संपर्क साधत होते, मात्र त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता। आज खरं तर प्रसाद हिरे यांनी माघारी जरी घेतलेली जाहीर केलेली होती, याबाबत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला होता। आज पुन्हा आता राजकीय वळण नवीन दिसताना पाहायला मिळतंय। गोकुळ गीते यांनी आता गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे नाशिकच्या एअरपोर्ट जवळ, म्हणजे नाशिक एअरपोर्टला उदय सामंत असेल, त्याचबरोबर ती दादा भुसे आणि गिरीश महाजन एकाच गाडीतून ह्या विमानतळावर पोहोचलेले होते। आणि उदय सामंत आणि दादा भुसे हे ज्यावेळी विमानतळामध्ये प्रवेश केला, त्यानंतर गिरीश महाजन हे बाहेरच थांबलेले होते आणि त्यानंतरच लगेच गोकुळ गीते जे आहेत ते आपल्या वाहनामध्ये नाशिकच्या एअरपोर्टला पोहोचलेले आहेत। आणि आता सध्या त्यांच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, याबाबतची चर्चा गिरीश महाजनांबरोबर करताना आपल्याला पाहायला मिळतात। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर गिरीश महाजन जे आहेत ते या ज्या त्यांच्या कारमध्ये आहेत आणि कारमध्ये समोरच्या बाजूला स्वतः गिरीश महाजन बसलेले आहेत आणि पाठीमागच्या सीटवरती गोकुळ गीते बसलेले आहेत। यांची सध्या उमेदवारी दाखल झाल्यानंतरची पहिली चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। महायुतीकडूनच याबाबत नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झालेली होती, शिवसेनेला ही जागा सुटलेली होती। त्यानंतरच गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। भाजपाने बरोबर ती बंडखोरी केलेली होती। आता त्यांची मनधरणी जी आहे ती करण्याचा प्रयत्न जो आहे ते गिरीश महाजनांच्या वतीने केला जातोय। त्यांची चर्चा सध्या सुरू आहे आणि आता नेमकी ह्या चर्चेनंतर काय, त्यामुळे गिरीश महाजन यांना गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश येते काय बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल सागर, याचे अपडेट घेत राहणार।